न्यूज फॉरवर्ड चैनल में मैं शेख साबिर आपका स्वागत करता हूं। चाकू का धाक दिखाकर दाम्पत्य को लूटा, 2 घंटे में लुटेरे पुलिस की गिरफ्त में। अंबड़ घनसावगी रोड पर मोहपुरी फाटा के समीप 2 पहिया वाहन पर अपनी पत्नी के साथ गांव आ रहे एक जोड़े को 3 लोगों ने चाकू की नोक पर लूट लिया। पुलिस ने इस मामले में 3 संदिग्धों को हिरासत में लिया है। संदिग्ध गणेश विठल आहेर, उम्र 21 साल, रहवासी भारडी, तालुका अंबड़, जिला जालना। कासम खबीर पठान, उम्र 27 वर्ष, रहवासी सिद्धेश्वर, पिंपलगांव। गिरफ्तार किए गए आरोपियों के नाम हैं। इनमें से एक के पास से चाकू बरामद हुआ है। देखिए न्यूज फॉरवर्ड की पूरी रिपोर्ट। दिनांक 20/3/2024 रोजी रात्री 9:15 वाजता मोहपुरी फाटा या ठिकाणी, मोहपुरी शिवार या ठिकाणी एक दाम्पत्य 2 व्हीलरवरती जात होतं। त्यांना 3 युवकांनी पल्सर गाडीवरून अडवलं आणि त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची वस्तू वगैरे आणि त्यांचा मोबाईल वगैरे हिसकावून घेऊन गेले। याची माहिती आम्हाला प्राप्त झाली। त्याच्यामध्ये घनसावंगी पोलीस स्टेशन येथे 392 प्रमाणे गुन्हा दाखल झाला। आम्हाला यावर जेव्हा माहिती मिळाली आम्ही ताबडतोब आमचा स्टाफ घेतला आणि आमच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग सुरू केली। खासगी वाहनाने पेट्रोलिंग करत होतो। पेट्रोलिंग दरम्यान आम्हाला जे होलिया माहित पडलं की रॉबरी करणारे जे आहेत त्यांचा होलिया आमच्याकडे प्राप्त झाला होता। त्यानुसार आम्ही रस्त्याने फिरत असताना आम्हाला एका पल्सर गाडीवरती 3 युवक दिसले। सातबाळा हॉटेलवर आम्ही त्यांना थांबवलं आणि त्यांची झडती घेतली असता त्यांच्यापैकी त्यांनी आपलं नाव गणेश आहेर, कासम पठाण आणि संभाजी ननावरे असे सांगितले। त्यापैकी गणेश शहरी याची आम्ही हद्दी घेतली असता त्याच्या पाठीमागे आम्हाला एक चाकू मिळून आला। त्यावरून आम्ही त्यांना गाडीत बसवलं, पोलीस स्टेशनला आणलं। विचारपूस केली असता त्यांनी सगळं जी घनसावंगीला गुन्हा दाखल झालेला होता ती रॉबरी केल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यावरून आम्ही घनसावंगी पोलीस स्टेशनचे ठाणेदार साबळे साहेब यांना कॉल करून ती माहिती दिली, आमच्या वरिष्ठांना माहिती दिली आणि त्यांना त्यांच्या ताब्यात दिलं। या कारवाईमध्ये आम्हाला आमचे विभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल खांबे सर यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केले। त्यांच्या सांगण्यावरूनच आम्ही या कारवाईसाठी पुढे गेलो आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांनी जे आमच्यावर विश्वास दाखवला होता त्यावरून आम्ही ते 2 तासाच्या आतमध्ये डिटेक्ट केलं। ही कारवाई आम्ही तीर्थपुरी पोलीस स्टेशनचे माझे सोबतचे स्टाफ आणि आम्ही केली आहे।